न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा। अनुसूचित जातीची आरक्षण मर्यादा 13% पेक्षा जास्त वाढवावी। प्रत्येक जातीचा स्वतंत्र अभ्यास करण्यात यावा। आरक्षण प्रक्रियेमध्ये प्रत्येक जातींना प्रतिनिधित्व द्यावे। यावर इतर अन्य मुख्य मागण्यांसह अनुसूचित जातीची अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनात नांदेड शहर व जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड आज अबकडला विरोध म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अबकड झाल्यामुळं समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जातीत भांडणं लावण्याचं काम या गव्हर्नमेंटने केलंय आणि हे कामापेक्षाही जर खरंच गव्हर्नमेंटला जर समाजाचं भलं करायचंय तर या अबकडपेक्षा आणखीन प्रश्न एसी समाजाचे भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत। प्रत्येक हे प्रश्न सोडून अबकडच्या मागे समाजाला लावले। मला सांगा, महामंडळाला पैसे नाहीत, महामंडळाकडे अध्यक्ष नाहीत। जर तुम्हाला एवढेच समाजाची जर चांगलं व्हावं वाटत असेल तर तुम्ही महामंडळाला द्या ना, हजार कोटी द्या, त्याला अध्यक्ष द्या, त्याच्यावर संचालक मंडळ द्या, दुसरं मागासवर्गीयाच्या आश्रमशाळा भेटत नाहीत त्या द्या, समाज कल्याणच्या अनेक स्कीम आहेत त्या रद्द धुळकात पडल्यात त्या चालू करा, जे समाज कल्याणाला निधी द्या। तुम्ही समाज कल्याणचा निधी इतर वळवतात। हे सगळं फक्त एससी समाजाची, अनुसूचित जाती समाजाची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं चालवले। त्याला चर्मकार समाजाचा आणि 59 जातीपैकी 58 जातीचा विरोध आहे या अबकडाला, म्हणून हे धरणं महाराष्ट्रभर आम्ही करत आहोत। गोविंद धोंडीबा जोगदंड, पारडी मक्ता, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्यामधून अबकड जे सरकारचं धोरण आहे, सरकारच्या धोरणामुळं सर्व जे एससीचे लोक आहेत यांना विभक्त करून यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू नये, जे लाभार्थी आहेत त्यांना खऱ्या लाभार्थीला लाभ भेटू नये, अशा अनेक योजना हे भाजप सरकार करीत आहे। म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप यांनी निर्णय केला, या महाराष्ट्रामध्ये हे आम्ही चालू देणार नाही। जे अबकडाची जी रचना आहे किंवा जे काही सरकार करीत आहे हे दुष्ट भावनेने करीत आहे। म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघाने आज रोजी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये हे आपण सर्वांनी हे पत्र द्यावं ही विनंती केलेली। आज सर्व महाराष्ट्रभर आज आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाचा सरकारनं या आंदोलनाकडे लक्ष देऊन याचा न्याय द्यावा ही आमची सर्वांची राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे विनंती आहे, मागणी आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब यांच्या आदेशानुसार अबकडच्या विरोधामध्ये संबंध महाराष्ट्रभर या अबकडला विरोध म्हणून प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर धरणे, मोर्चे, निवेदन देण्याचं कार्य काम संघटनेच्या वतीने केलेलं आहे आणि अबकडला आमचा 13वी निषेध म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। मी या अबकडाचा कडाडून विरोध करतो आणि संघटनेच्या वतीनं पण विरोधच आहे, कारण हे समाजाला कुठेतरी एका भरकटल्या दिशेला घेऊन जाण्यासाठी हे शासन प्रयत्न करीत आहे आणि हे शासन प्रयत्न करत आहे, पण त्यांना आम्ही हे होऊ देणार नाही। कारण अबकड केल्यास प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि अरेरावीची भाषा येईल हे स्पष्ट दिसते। त्यामुळं आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत की अबकड रद्द करण्यात यावं।